हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. वटपौर्णिमा स्पेशल मी आज एक स्पेशल थाली घेऊन आली आहे. या थालीमध्ये शाही पुलाव, पुरी, पनीर कोफ्ता करी आणि मँगो रबडी असे पदार्थ समाविष्ट केलेले आहेत. मी थाली झटपट कशी बनवायची आणि त्याचबरोबर चविष्टही कशी करता येईल हे तुम्हाला या रेसिपीमधून सांगणार आहे. चला तर मग बघा की वटपौर्णिमा स्पेशल ही थाली मी कशी बनवली आहे. सगळ्यात पहिले आपण शाही पुलाव बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी बासमती तांदूळ 2 पेले घेतले होते. ते स्वच्छ धुवून भिजवत ठेवलेले आहेत. त्याचबरोबर मटार, कॉर्न, काजू, मनुके, वेलची, बदाम आणि मटार, गाजर अशा ज्या भाज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मी दाखवल्याप्रमाणे मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. सगळ्यात पहिले कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करून मी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घातलेलं आहे. ते छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खड्या मसाल्याची फोडणी देणार आहोत. खड्या मसाल्यामध्ये मी तमालपत्र, दालचिनी, वेलची, जिरा आणि मसाला वेलची असे घेतलेले आहेत. ते चांगले परतले की लगेचच त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून छान परतून घ्यायचे आहेत. मग ड्रायफ्रूट थोडेसे परतले की लगेचच उभा चिरलेला कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतून व्हावा याच्यासाठी मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे काय होईल, कांद्याला लवकर पाणी सुटेल आणि कांदा लवकर परतून होईल. कांदा छान परतून झाला की मग त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्टही घालून घेणार आहे. मग एक एक भाज्या घालून आपण छानपैकी परतून घ्यायच्या आहेत. इथे मी थोडासा तिखटपणा यावा म्हणून हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हीही घालू शकता, नसेल आवडत तर स्किप करू शकता. मग सगळ्या भाज्या घालून त्याही आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहेत. भाज्या छान परतवून झाल्या की ह्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. त्याच्यामध्येही भाज्या पुन्हा एकदा छान परतवून घ्यायच्या आहेत. मग बासमती तांदूळ घालायचा आणि मी दुधामध्ये केशर घालून ठेवली होती तीही घालायचं. हे दुधामध्ये केशर घालून एकच वाटी घालायचं, पण त्याने इतका छान फ्लेवर येतो की भाताची चव खूपच छान होते. मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पाणी घालायचं, छान मिक्स करायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये हा पुलाव एकदम मोकळाही शिजतो आणि व्यवस्थित पूर्ण शिजतो, ओव्हर कुक होत नाही. 2 शिट्ट्या झाल्या की कुकरचा गॅस बंद करायचा आणि मग कुकर थंड व्हायला ठेवून द्यायचा. एकीकडे आपण रबडीची तयारी करणार आहोत. त्याच्यासाठी मी दूध उकळत ठेवलेलं आहे. दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि एकीकडे पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. मग पुरीच्या पिठासाठी मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि 1 वाटी इतकं रवा, थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर असं सगळं घालून छानपैकी मळून घेणार आहे. आता आपल्याला रबडी खूप झटपट बनवायची आहे, तर दूध आटवत बसायला खूप वेळ लागतो. त्या दुधाला घट्टपणा येण्यासाठी आणि त्याचबरोबर पौष्टिकी बनण्यासाठी मी एक आयडिया केलेली आहे. मी मखाने त्यांना छान रोस्ट करून घेणार आहे. ते थोडेसे कडक झाले की मग ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊन ही मखाण्यांची पावडर दुधामध्ये ॲड करणार आहोत. ही मखाण्यांची पावडर दुधाला थिकनिंगचं काम करेल आणि छान थिकनेस येईल आणि आपल्याला दूध जास्त वेळ आटवावं लागणार नाही. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडरही घालणार आहोत, पण कस्टर्ड पावडर मी थोड्या वेळाने घालणार आहे. त्याच्यामुळे मी 1 कप दूध इतकं बाजूला काढून ठेवलं आहे गरम झालेलं. मग ते नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून पुन्हा एकदा दुधामध्ये घालून छान शिजवून घेणार आहोत. पण मखानाही दुधामध्ये छान शिजला पाहिजे आणि पावडर एकजीव व्हायला पाहिजे, म्हणून मी पावडर लगेचच घालून घेतलेली आहे आणि छानपैकी शिजवून घेणार आहे.
सगळं होईपर्यंत एकीकडे आपला कुकरही थंड झालाय. मी तुम्हाला पुलाव दाखवते की किती छान मोकळा झालेला आहे आणि किती व्यवस्थित शिजलेला आहे. असं केलं की पुलाव एकदम मोकळाही होतो आणि छान शिजतो सुद्धा. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा. आता जी कस्टर्ड पावडर मी तुम्हाला बोलली होती, दूध ठेवलेलं आहे, ती चांगली दुधामध्ये मिक्स करायची, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही दुधामध्ये ॲड केल्यावर. कपात आधी छान मिक्स करून घेतली का हे कस्टर्ड पावडरवालं दूध मी टोपातल्या दुधात घालून तेही पूर्ण छान शिजून घेणार आहे. फक्त अजून आपल्याला 5 मिनटं हे दूध शिजवावं लागेल. 5 मिनटामध्ये इतकं छान दूध घट्ट होऊन जाईल की तुम्ही बघाल की हे 1 ताससुद्धा लागला असता. आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडीशी वेलची पावडरही ॲड करणार आहे. त्याच्यामुळे दुधाला खूप छान फ्लेवर येईल. आणि सगळं छान मिक्स झालं की 1-2 उकळ काढायच्या आणि दूध बाजूला ठेवून द्यायचं. रूम टेम्परेचरवर दूध आलं की मग आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि फ्रीजमध्ये ठेवून थोडं गार झालं की मगच त्याच्यामध्ये आपण आंब्याचा रस घालणार आहोत. चला तर आता आपण पनीरच्या कोफ्ता करीची तयारी करूया. त्याच्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. 4-5 टोमॅटो घ्यायचे मीडियम साईजचे. थोडासा लसूण, अद्रक, काजू असं सगळं रफली चॉप करून एका फ्राय पॅनमध्ये घालून तेल घालून छान परतवून घ्यायचं आणि छान शिजू द्यायचं. इथे मी कलर छान यावा त्याच्यासाठी मी काश्मीरी मिरची बिया काढून तुकडे करून भिजत घातलेले आहेत. हे सुद्धा आपण त्या फ्राय पॅनमध्ये घालून एकत्र छान शिजून घेणार आहोत. इथे मी हिरवी मिरचीही ॲड केलेली आहे, थोडासा तिखटपणा यावा याच्यासाठी. आता हे सगळं छान लवकर शिजावं याच्यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे हे सगळं शिजेल लवकर. एका साईडला मी कोफ्ते बनवण्यासाठी बटाटा उकडत ठेवलेला आहे. आता मी थोडेसेच कोफ्ते बनवणार आहे कारण आपण पुलावसुद्धा बनवलेला आहे, म्हणून एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे. बटाटा चांगला शिजला की आपण काढून त्याची साल काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपली ग्रेव्हीची तयारीही होईल. आता बघूया पुढे काय करायचं. इथे मी एका ट्रेमध्ये पनीर घेतलेला आहे. हा घरात बनवलेला पनीर आहे. सो मी वजन नाही केला पण तो 100 ते 125 ग्रॅम इतका आहे. त्याच्यानंतर जो बटाटा आपण उकडत ठेवलेला होता त्याची साल काढून तोही स्मॅश करून घेतलेला आहे. मग पनीर आणि बटाट्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, किचन किंग मसाला घालणार आहोत आणि चिली फ्लेक्स घालणार आहोत. त्याचबरोबर कोथिंबीर घालणार आहोत आणि ह्याला बाइंडिंग यावी याच्यासाठी मी थोडासा मैदा आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं की मैदा आणि कॉर्नफ्लॉवरमुळे ह्याला छान बाइंडिंग येते आणि जेव्हा तेलामध्ये आपण सोडतो तेव्हा ते फुटत नाहीत, एकदम व्यवस्थित होऊन जातात. आता आपण तेल गरम झालं की काय करायचं, चमच्याने तेल फिरवून घ्यायचं, पण सावकाश फिरवायचं, घाईघाई करायची नाही, नाहीतर काय होईल तेल हातावर येऊ शकतो. मग काय करायचं, एक फोक घ्यायचा आणि चमच्याने तेल हलवून घ्यायचं, म्हणजे गोल गोल फिरवायचं आणि मग आपण जे मिश्रण केलं आहे पनीर बटाट्याचं त्याचे गोल गोल कोफ्ते करायचे आणि तेलामध्ये सोडायचे. मग तेल फिरतं त्याच्यामुळे काय होतं की ते कोफ्ते तेलावरच राहतात, खालती बुडाला जाऊन चिटकत नाही आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळले जातात. बघा हे कोफ्ते किती छान तळले गेलेत आणि त्याचा रंगही किती सुंदर आलेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे बाकीचे कोफ्तेही चांगले फ्राय करून घेणार आहोत. आणि मग कोफ्ते फ्राय होईपर्यंत आपण जे मिश्रण थंड करायला ठेवलं होतं कांदा टोमॅटोचं करीसाठी तेही थंड होऊन जाईल. मग ते थंड झालं की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेणार आहोत, वाटून घेणार आहोत. आता माझी बासुंदीही थंड झालेली आहे. मग मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा रस चांगला काढून घेतलेला आहे आणि आंब्याचा रस हा बासुंदीमध्ये घालून घेणार आहे. इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. एका आंब्याचा मी रस काढलेला आहे आणि एका आंब्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, जे वरती सर्विंगसाठी मी वापरणार आहे. आता आंब्याचा रस घालून झाल्यावर बासुंदी ही छान मिक्स करून घ्यायची आंब्याच्या रसासोबत आणि मिक्सर मध्ये दुसरीकडे काढून घ्यायचं, जे आपल्याला
ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे. आणि बासुंदी फ्रीजमध्ये ठेवायला विसरायचं नाही, थंड झाली की ती अजूनच छान होते. आता ग्रेव्ही ही मिक्सरमध्ये आपली वाटून झालेली आहे. आता तिला आपण थोडासा तडका देऊया. आता ज्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो फ्राय केला होता त्याच फ्राय पॅनमध्ये थोडंसं तूप घालून मी हिंग, हळद, लाल मसाला असं घालून जी मिक्सरमध्ये ग्रेव्ही वाटली होती ती घालून छानपैकी परतून घेणार आहे. ग्रेव्ही एकदम व्यवस्थित परतून घ्यायची. आणि ग्रेव्ही परतून झाली की त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये जे पाणी राहतं वाटल्यावर तेही ॲड करून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी ग्रेव्हीची छान ॲडजस्ट करून घ्यायची. आणि झाकण देऊन ग्रेव्ही 7 मिनटं चांगली उकळू द्यायची. 7 मिनटामध्ये ही ग्रेव्ही छान शिजून तयार होते. मग ग्रेव्ही शिजली की मग आपण त्याच्यामध्ये थोडीशी फ्रेश क्रीम घालणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली कोफ्त्याची ग्रेव्ही तयार होईल. आता ग्रेव्ही तयार झाली म्हणून लगेचच त्याच्यामध्ये कोफ्ते घालायचे नाही. कोफ्ते आपण सर्विंगच्या टायमालाच घालायचे, नाहीतर ते एकदमच सॉगी होऊन जातील आणि खायला मजा येणार नाही. आता हे बघा, इकडे माझे कोफ्तेही रेडी आहेत, आपली ग्रेव्हीही तयार आहे. आता आपण पुरीचं पीठ मळलं होतं त्या पुऱ्याही तळून घेऊया. आता मी वटपौर्णिमा स्पेशल माझ्या नवऱ्यासाठी थाली बनवते आहे. तर मग थालीमध्ये काहीतरी छान ट्विस्ट हवा की नको, म्हणून मी आज पुऱ्या हार्ट शेपच्या बनवणार आहे. म्हणजे नॉर्मलच चपाती लाटून घ्यायची आणि हार्ट शेपचा कटर आहे माझ्याकडे, त्याने मी हार्ट शेपच्या पुऱ्या कट करून घेणार आहेत. या दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि असं वटपौर्णिमा स्पेशल बनवतोय असंही छान वाटतं. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी हार्ट शेपमध्ये कट करून तळून घेणार आहे. अशा पुऱ्यांमध्ये एक गोष्ट सांगते, बेकिंग पावडर आणि रवा घातल्यामुळे पुऱ्या एकदम छान फुलतात. तुम्ही अशा प्रकारे पुऱ्या नक्की ट्राय करा. या पिठाच्या पुऱ्या कधीच फेल जाणार नाहीत, 100% फुगतील याची गॅरंटी मी देते. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि आपली थाली सर्व करते. तुम्हाला ही वटपौर्णिमा स्पेशल थाली कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला या थालीमधला कुठला पदार्थ खूप जास्त आवडला तोही कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आणि वटपौर्णिमेला अशी झटपट आणि छान चविष्ट थाली तयार नक्की करा. थँक्यू. बाय बाय.